नमस्कार सगळ्यांना, सारिकाच एज्युकेशनल वर्ल्डमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण इयत्ता 10वीतील विषय इतिहास यामधील प्रकरण 6वे मनोरंजनाची माध्यमे या प्रकरणातील पुढच्या घटकाचा अभ्यास करणार आहोत। कालचा जर विचार केला तर काल आपण मनोरंजनाच्या माध्यमामध्ये ललित या नारदीय कीर्तन प्रकाराचा आणि भारूड या घटकांचा म्हणजे या मनोरंजनाच्या माध्यमाचा अभ्यास केला। आज आपल्याला तमाशा या मनोरंजनाच्या माध्यमाचा अभ्यास करायचा आहे। तमाशा हे महाराष्ट्रातील लोकप्रिय मनोरंजनाचे माध्यम म्हणून ओळखलं जातं। जरी हे महाराष्ट्रातील मनोरंजनाचं माध्यम असलं तरी हा जो शब्द आहे तमाशा हा जो शब्द आहे हा मूळ पर्शियन भाषेमधला आहे। तमाशा या शब्दाचा अर्थ होतो मन प्रसन्न करणारा देखावा म्हणजे तमाशा। या तमाशाचा विकास हा 18व्या शतकामध्ये झाला। या तमाशाचे तसं बघितलं तर दोन प्रकार पडतात, संगीत बारी आणि ढोलकीचा फड। बारी या शब्दाचा अर्थ होतो क्रमाक्रमाने येणे किंवा एकामागून एक येणे। या संगीत बारी प्रकारामध्ये नृत्य आणि संगीत म्हणजे नाच आणि वेगवेगळ्या प्रकारचे गाणी म्हणा किंवा ओवी म्हणा किंवा श्लोक म्हणा यावर आधारित तमाशा सादर केला जात होता। नंतर मात्र म्हणजे 18व्या शतकामध्ये जशी ही कला विकसित झाली त्यावेळेस या नृत्य आणि संगीताबरोबर वगनाट्याचा या संगीत बारीमध्ये समावेश करण्यात आला। हे वगनाट्य म्हणजे नृत्य, संगीत, संवाद, विनोद यांच्या माध्यमातून क्रमाक्रमाने किंवा एकामागून एक अशी एखादी कथा किंवा प्रसंग सादर करणे। मग या वगनाट्याचं वैशिष्ट्य असं आहे की या तमाशामध्ये सगळ्यात शेवटी वगनाट्याचा समावेश केला जातो। मग यामध्ये वगनाट्य सुरू करत असताना सगळ्यात पहिल्यांदा गणेश वंदना केली जाते, त्यानंतर गवळणी सादर केल्या जातात आणि त्यानंतर नृत्य, संगीत, संवाद, विनोद यांचा एकत्रित मिलाप करून एखाद्या पौराणिक कथेचा किंवा प्रसंगाचं सादरीकरण केलं जातं। मग या संगीत बारी या तमाशाच्या प्रकारामध्ये पखवाज आहे, ढोलकी आहे, तबला आहे, बासरी आहे, अशा वेगवेगळ्या वाद्यांचा वापर केला जातो। तमाशाच्या दुसऱ्या प्रकार आहे ढोलकीचा फड। फड हा जो शब्द आहे या शब्दाचा अर्थ होतो समूह। मग या तमाशाच्या या प्रकारामध्ये फक्त ढोलकीच्या साह्याने एखादं नृत्य, संगीत सादर केलं जातं। या ढोलकीच्या फडामध्ये ढोलकी वाजवणारे, त्यानंतर नृत्य करणारे आणि गाणी म्हणणारे अशा लोकांचा समूह असतो, म्हणून या घटाला किंवा या घटकाला ढोलकीचा फड असं म्हटलं जातं। माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।